विठ्ठल 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 नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मित्रांनो, संत श्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी जो अत्यंत मौलिक असा श्री हरिपाठ नामक ग्रंथ लिहिलेला आहे, तर या ग्रंथाबद्दल आपल्याला नेमकी किती माहिती आहे याची आपण एक प्रश्नमंजुषा घेणार आहोत. म्हणजे मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. तुमच्या मनात असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होईल की आम्ही दिलेली उत्तरे ही समोर कशी करणार. तर यासाठी यूट्यूबने एक जे नवीन फीचर म्हणजे एक नवीन साधन आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याचा आपण उपयोग करणार आहोत. या साधनाचं नाव आहे ऍड अ क्विज. ऍड अ क्विज म्हणजे काय आहे? ज्याप्रमाणे आपण टीव्हीवरती एक कार्यक्रम पाहिलेला होता, ज्या कार्यक्रमामध्ये एका प्रश्नाचे काही उत्तरांचे आपल्याला विविध पर्याय दिलेले असतात आणि त्या विविध पर्यायापैकी एका पर्यायाची आपल्याला निवड करायची असते. हा जो पर्याय आहे, हा पर्याय प्रश्न विचारणाराच सांगत असतो आणि तो पर्याय बरोबर आहे किंवा नाही ही गोष्ट त्याच्या समोर असलेला संगणक हे आपल्याला सांगत असतो आणि मग त्यातील बरोबर असलेला पर्याय आपल्याला कळतो. तर ही झाली त्या खेळाची गोष्ट. परंतु या ठिकाणी ऍड अ क्विज काय आहे? तर आम्ही आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्यासाठी खाली तुम्हाला क्विजचं म्हणून एक ऑप्शन दिसते आहे. तर त्या ऑप्शनवर तुम्ही बोट ठेवलं म्हणजेच क्लिक केलं तर तो प्रश्न आणि त्याचे पर्याय आपल्याला समोर दिसतात. त्या पर्यायांपैकी जो पर्याय आपल्याला योग्य वाटतो त्या पर्यायावर आपण बोट ठेवलं म्हणजे क्लिक केलं की तो पर्याय आपण निवडलेला आहे हे आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर योग्य पर्याय म्हणजे योग्य उत्तर कोणतं होतं हे पण आपल्याला दिसतं. तर अशा रीतीने आपण 10 प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. मी आपल्याला 10 प्रश्न विचारणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे ऍड अ क्विज या ऑप्शनच्या माध्यमातून द्यायचं आहे. आणि त्याबरोबर आपण याचाही विचार करू शकता की आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळाले तर याचा अर्थ आपल्याला संत श्रेष्ठ श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाबद्दल व्यवस्थित माहिती आहे. तर मित्रांनो, आता आपण मुळीच वेळ न घालवता लगेच आपण या प्रश्नमंजुषेला आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे ते नीट कळलेलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ पुन्हा आपण मागे जाऊन आतापर्यंत नीट पहा. म्हणजे हा पुढचा जो प्रश्नमंजुषेचा खेळ आहे किंवा प्रश्नमंजुषेचा एक उपक्रम आपण घेतो आहे, तो उपक्रम आपल्याला नीटपणे त्याला उत्तर देता येईल आणि तो समजून घेता येईल. आमचं आपल्याला असं निवेदन आहे की मित्रांनो, जर अशा प्रकारच्या उपक्रमाला आणि अशा प्रकारच्या वक्ता आणि श्रोता यांच्या संवादाला जर एक आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे पाठ घेऊन आपल्याला भेटू आणि त्याच्यामध्ये आपल्यालाही हे समजून घ्यायला अत्यंत आनंद होईल. कारण यामध्ये आपला सक्रिय सहभाग असेल. कारण आतापर्यंत आपण नुसते एक प्रेक्षक म्हणून पाहत होतो, परंतु आता यूट्यूबने ऍड अ क्विज हे ऑप्शन दिल्यामुळे आपण त्यामध्ये सहभागी देखील होऊ शकतो.
तेव्हा श्रोत्यांची सहभागिता वाढवणारा हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये नक्कीच सहभाग घ्यावा अशी आपल्या सर्वांना आमची नम्र प्रार्थना आहे. तर मित्रांनो, आपण आता वेळ न घालवता या प्रश्नमंजुषा उपक्रमाला सुरुवात करीत आहोत. रामकृष्ण हरी. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की माऊलींच्या श्री हरिपाठामध्ये एकूण किती अभंग आहेत? आपण हरिपाठाचं गायन करतो आणि त्यामध्ये आपण जर सहभाग घेत असू तर आपल्याला नक्की कळेल की श्री हरिपाठामध्ये आपल्याला किती अभंग आहेत. तर खाली तुम्ही ॲड अ क्विज पहा आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. कारण मी सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मुळीच देणार नाही. आपण त्या क्विजमध्ये पाहून योग्य उत्तर जे आहे ते आपण शोधायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. तर आपण पाहताय ना, तर खाली त्यावर क्लिक करा आणि ॲड अ क्विज मध्ये जाऊन याचं योग्य पर्याय निवडून उत्तर द्या. मित्रांनो, आपल्या सहकार्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी पहिल्यांदा मात्र मी आपल्याला जरा थोडी माहिती देतो, पण पुढे मात्र आपल्याला या क्विजमध्येच सहभाग घ्यायचा आहे. तर माऊलींच्या श्री हरिपाठामध्ये एकूण 27 अभंग आहेत आणि त्याचे 3 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. असं पाहायला गेलं तर प्रत्येक गटामध्ये आपल्याला 9 अभंग आढळतात. आता जरा सोपा प्रश्न. संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या हरिपाठ या ग्रंथातील सर्वात पहिला अभंग कोणता? कदाचित आपण मंदिरात हरिपाठ ऐकला असेल आणि आपल्याला ते माहिती असेल. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही त्या ॲड अ क्विज याच्यामध्ये दिलेलं आहे. योग्य पर्याय निवडा आणि त्या ठिकाणी आपण क्लिक करा, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कळेल. वा, छान. आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, यावेळेला जरा थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो, उत्तर मी सांगतो, पण पुढच्या वेळी मात्र तुम्ही ॲड अ क्विज हा पर्याय निवडूनच उत्तर तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. तर देवाचे द्वारे भाक्षणवरी तेणे मुखीचारी साधी येल्या हा श्री हरिपाठातला पहिला अभंग आहे. आणि या अभंगाचं जे ध्रुपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हेच श्री हरिपाठातील सर्व अभंगांचं ध्रुपद आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक अभंग संपल्यानंतर तिथे नाममुद्रेची ओळ येते किंवा नाममुद्रेचा चरण येतो. त्या चरणाचा उच्चार केल्यानंतर आपल्याला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा चरण आपल्याला म्हणावा लागतो. म्हणजे काय की श्री हरिपाठातल्या सर्व अभंगाच्या शेवटच्या चरणानंतर आपल्याला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हाच चरण प्रामुख्याने आपल्याला घ्यावा लागतो. तर अशा रीतीने आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या उपक्रमात सहभागी होत आहोत आणि आपण ॲड अ क्विज या माध्यमातून उत्तरे देत आहोत. आपला हा जो प्रतिसाद आहे आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, कारण यावरूनच आम्ही पुढे आपल्यासाठी कोणकोणते पाठ घेऊन यावेत हे आम्ही ठरवणार आहोत. त्यामुळे कृपया यात सहभागी व्हा. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे तिसरा प्रश्न, माऊलींच्या हरिपाठातील शेवटचा अभंग कोणता? म्हणजे ज्या अभंगाने माऊलींनी लिहिलेल्या या श्री हरिपाठाचा शेवट होतो, बरोबर की नाही, तर त्या अभंगाचा पहिला जो चरण आहे
तो आपल्याला ॲड अ क्विज यामधील पर्यायातून निवडायचा आहे. तर मित्रांनो, अजिबात वेळ दौडू नका. खाली तुम्ही ॲड अ क्विज हा पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक करा. तुमच्या समोर बाकीचे पर्याय येतील आणि त्याच्यातून योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणीच सापडणार आहे. आणि आता आपण महत्वाच्या चौथ्या प्रश्नाकडे वळतो आहोत. तर हरिपाठाच्या गायनात कोणता अभंग सुरुवातीला घेतात? म्हणजे आपण देवळामध्ये पाहतो की आता हरिपाठ सुरू होणार आहे. त्या हरिपाठाच्या सुरुवातीला आपण कोणता अभंग घेतो? तुमच्या माहितीसाठी मी एक तुम्हाला हिंट देतो. हा अभंग संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा आहे आणि भगवंताचे ध्यान कसं आहे हे सांगणारा आहे. मित्रांनो, आपण खाली ॲड अ क्विज मध्ये याचा पर्याय निवडावा आणि योग्य ते उत्तर आपण अवश्य द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तर तुम्ही, मला वाटतं की आता तो पर्याय पाहत आहात. तो पर्याय पहा. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे पर्याय दिसतील आणि त्यातील योग्य पर्याय आपल्याला तुम्हाला निवडायचा आहे. योग्य पर्याय आपण सांगितला की आपल्याला त्याचं गुण मिळालेलं आहे हे समजायला हरकत नाही. आपण जी उत्तरं देणार आहात तर त्या उत्तराला मिळालेले गुण तुमच्याकडे नोंदवून ठेवा आणि मग त्याची बेरीज करा. 10 प्रश्न आहेत तर तेव्हा तुम्हाला 10 गुण हे अवश्य मिळाले पाहिजेत अशी आमची मनोकामना आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते केलं असालच, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, हा तो अभंग आहे. आता पुढचा 5वा प्रश्न. 5वा प्रश्न असा आहे की माऊलींच्या श्री हरिपाठामध्ये कोणता अभंग 2 वेळा येतो? म्हणजे एकच अभंग आपण 2दा म्हणतो. पटकन खाली पहा बरं, ॲड अ क्विज मध्ये जा, उत्तरं पहा, ते पर्याय पहा आणि त्या पर्यायामध्ये योग्य तो पर्याय जो आहे तो निवडून त्यावर तुम्ही बोट ठेवून क्लिक करा आणि पहा की तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. उत्तर जर बरोबर असेल तर तुमच्याकडे 1 गुण अजून नोंदवून घ्या अशी आपल्याला प्रार्थना आहे. आपण हे केलं त्याबद्दल श्री हरी कीर्तन प्रबोधिनी तर्फे मी आपले आभार मानतो. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आणि आता वळूया 6व्या प्रश्नाकडे. श्री हरिपाठ संपल्यानंतर म्हणजे माऊलींनी विरचित केलेले अभंग संपल्यानंतर कोणत्या अभंगाचे हरिपाठाच्या शेवटी गायन केले जाते? परत आपण पर्याय पाहावा आणि त्या पर्यायात जे उत्तर लिहिलेलं आहे त्यातलं अचूक उत्तर आपल्याला जर माहीत असेल तर कृपया आपण त्यावर बोट ठेवून क्लिक करावं आणि तो पर्याय निवडावा. आपण निवडलेला पर्याय जर योग्य असेल तर आणखी 1 गुण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावा. तर अशा रीतीने आपले 6 प्रश्न झालेले आहेत आणि आता वळूया आपण 7व्या प्रश्नाकडे. मी तुम्हाला सांगितलं की हरिपाठाचे विभाग केलेले आहेत. तर माऊलींच्या श्री हरिपाठाचा जो पहिला विभाग आहे त्या विभागाच्या शेवटी आपण एक भजन घेतो किंवा एक गजर घेतो. तर तो कोणता असतो? आता तुम्हाला सवय लागली की नाही? खाली पाहायचं, क्लिक करायचं, प्रश्न पाहायचा, उत्तरांचे पर्याय पाहायचे आणि त्यावरील योग्य पर्यायावर आपण क्लिक करायचं. योग्य पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कळेल की आपण तो योग्य पर्याय निवडलेला आहे की त्याचं उत्तर काही वेगळं आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मी या ठिकाणी सांगतो की संत श्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जो हरिपाठ आहे तर त्या हरिपाठामध्ये
एकूण 27 अभंग आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे 3 गट केलेले आहेत, 3 विभाग केलेले आहेत. त्या प्रत्येक विभागामध्ये 9 अभंग हे येतात आणि ते 9 अभंग संपले की आपण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं म्हणतो. पुण्याची गणना कोण करी आणि त्यानंतर एक आपण भजन घेतो. तर त्या भजनाने पहिल्या विभागाची समाप्ती होते. आता वळूया 8व्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे की माऊलींनी लिहिलेल्या श्री हरिपाठात दुसऱ्या विभागाच्या शेवटी कोणतं भजन घेतलं जातं. मित्रांनो, ज्याप्रमाणे पहिल्या विभागाच्या शेवटी भजन घेतो की नाही त्याप्रमाणे दुसरा विभाग म्हणजे पुढचे 9 अभंग संपल्यानंतर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं केल्यानंतर आपण एक भजन घेतो. हे भजन नेमकं कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण चांगला प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना तो अवश्य शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आता फक्त 2 प्रश्न राहिलेला आहे. 9वा प्रश्न, श्री हरिपाठात पहिल्या विभागातील शेवटचा अभंग कोणता? माऊलींच्या श्री हरिपाठातील पहिल्या विभागातील शेवटचा अभंग कोणता? आणि आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर अशा प्रकारचे आपण नेमके कोणकोणते उपक्रम घ्यावे किंवा परमार्थाच्या दृष्टीने आध्यात्मिक माहिती देणारे असे कोणकोणते पाठ घ्यावे म्हणजे कोणकोणते वर्ग घ्यावे हे जर आपण खाली कॉमेंट जो बॉक्स असतो की नाही त्या कॉमेंटमध्ये तुम्ही जर सुचवलं तर आपण अशा धर्तीवरती वेगवेगळे उपक्रम घेऊन वेगवेगळे पाठ घेऊन आपल्याला अवश्य भेटू आणि हे अतिशय चांगल्या रंजक पद्धतीने आपल्याला माहिती घेता येईल. म्हणून आता आपण सोपा पर्याय असा निवडलेला आहे आणि सोपे प्रश्न यावेळेला घेतलेले आहेत. शेवटचा 10वा प्रश्न असा आहे की माऊलींनी लिहिलेल्या श्री हरिपाठातील दुसऱ्या विभागातील शेवटचा अभंग कोणता? दुसरा विभाग आणि शेवटचा अभंग. तर या अभंगाची पहिली ओळ जी आहे ही ओळ या ठिकाणी दिलेली असेल म्हणजे पहिलं चरण दिलं असेल तर तुम्ही त्यातून योग्य चरणाची निवड तुम्ही करा. आता आपण एवढे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि या उपक्रमात अतिशय चांगल्या प्रकारे भाग घेतलेला आहे. तर तिसऱ्या विभागातील शेवटचा अभंग मी या ठिकाणी सांगतो. त्याचं पहिलं चरण काय आहे? सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. तर अशा या तिसऱ्या विभागातील या अभंगाने श्री हरिपाठ संपतो आणि आपण ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ही जे ओळ आहे हरिपाठातली, हा जो चरण आहे त्याला अतिशय चांगली सुंदर चाल लावली जाते आणि त्या चालीमध्ये त्याचं गायन केलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, तुम्ही जर नवीन असाल तर समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणताना आपण खाली जमिनीला हात लावून भूमातेला, परमेश्वराला, प्रत्यक्ष पांडुरंगाला आपण नमन करायचं आहे आणि स्वतःभोवती आपल्याला एक प्रदक्षिणा घ्यायची आहे. जुन्या मंडळींमध्ये ही सगळी परंपरा व्यवस्थित पाळली जाते. अनेक लोकांना हरिपाठाची आवड असते, तर त्याच्यामुळे हरिपाठ म्हणताना या सर्व गोष्टींचं जर भान ठेवलं तर चांगलं आहे.
तर याच्यानंतर पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा आपला नेहमीचा गजर आहे. तो गजर आपण घेत असतो. आणि आधी पण प्रश्न मी आपल्याला विचारला होता त्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची हा अभंग या ठिकाणी घेतला जातो. हा अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. आणि आपल्या लक्षात असेल की आपण माऊलींचा हरिपाठ म्हणण्याच्या वेळेला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात केली होती. आणि आता हरिपाठ संपल्यानंतर परत हा नाम संकीर्तन साधना पै सोपे हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचाच अभंग या ठिकाणी आपण घेतो आहे. यानंतर हरिपाठ संपलेला नाहीये, तर हरिपाठाचा जो पहिला अभंग आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी आल्या, या अभंगाचं आपल्याला पुन्हा गायन करावं लागतं. आणि तो अभंग घेतल्यानंतर मग आपण काय म्हणतो तर एक भजन घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि अशा रीतीने या ठिकाणी हा हरिपाठ संपतो. आणि याच्यानंतर गुरु परंपरेचे अभंग देखील घेतले जातात. तर अशी ही उपयुक्त माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही अवश्यच कॉमेंटमध्ये नोंदवा. म्हणजे अशा तऱ्हेचे पाठ घेऊन, अशा तऱ्हेचे क्लास घेऊन आम्ही आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत राहू. पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.